ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रतिमा तिच्याच विचारांमध्ये गुंतलेली असते. हे बघून रविराज तिला विचारतात, प्रतिमा काय ग, कसला विचार करतेयस? तेव्हा प्रतिमा भानावर येत म्हणते, सुमनचा विचार करते. तुम्हाला नाही वाटत का की ती आजकाल खूप अस्वस्थ असते, कोणाशी नीट बोलत नाही, कोणासोबत नीट गप्पा मारत नाही, मनात काय चाललंय ते सांगत नाही, कशामध्ये तिचं लक्ष नाहीये, काहीतरी झालंय तिला. बघा ना, आत्ता पण फळं आणायला म्हणून गेलीये, ते अजून आलेली नाही. त्यावर रविराज म्हणतात, हो त्याचं कारणही मला माहितीये. तेव्हा प्रतिमा काय कारण आहे असे विचारते. त्यावर रविराज म्हणतात, तिचा नवरा अजून काय असणार आहे? अगं तो सुमन सोबत कसा वागतो हे आपण रोज बघतोस ना, कधी प्रेमाने, कधी अपमान करतो, कधी तुसडेपणाने तिच्याशी वागत असतो. अगं मी त्याला आयुष्यभर पोसायला तयार आहे, पण नवरा म्हणून तिला काही ना काहीतरी वाटत असेलच ना. त्यावर प्रतिमा म्हणते, ते असेलही, पण आजकाल तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. जरा निवांतपणे बसून तिच्याशी बोलून काय खरं आहे हे काढून घ्यायला पाहिजे आता.